नमस्कार. थोडक्यात महत्त्वाचे न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. हा भाजपचा रेकॉर्ड ब्रेक विजय. फडणवीसांनी विजयाचं श्रेय दिलं जनतेला. नगरपरिषद निवडणुकीमध्ये जे काही नगराध्यक्ष निवडून येतील ते 75% असतील. भाजप हा क्रमांक 1चा पक्ष ठरला आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीचा हा विजय आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली हा चांगला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे असं म्हणत फडणवीस यांनी विजयाचं श्रेय रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण टीमला दिलं आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये जे काही नगराध्यक्ष निवडून येतील ते 75% असतील. भाजप हा क्रमांक 1चा पक्ष ठरला आहे. हाती आलेल्या निकालानुसार 129 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहे. आमच्या तिघांचे नगराध्यक्ष हे महायुतीचे आहे. नगरसेवकांमध्ये भाजपने रेकॉर्ड केला आहे. 1602 आता 3325 नगरसेवक निवडून आले आहे. हा आमचा रेकॉर्ड आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली हा चांगला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. सगळ्या मंत्र्यांनी खूप चांगली मेहनत आणि मदत केली. खूप चांगला संवाद झाला, त्यामुळे अभूतपूर्व विजय मिळाला आहे. मला वाटतं गेल्या 20-25 वर्षांच्या इतिहासामध्ये भाजपचा सर्वात मोठा विजय मिळाला आहे. तर या निवडणुकीत एकाही व्यक्तीविरोधात, एकाही पक्षाविरोधात कुणी बोललं नाही. आम्ही विकासावर मतं मागितली. त्याला सर्व लोकांनी साथ दिली. भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक आहे. आम्ही कुणावरही टीका केली नाही. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएबद्दल जी काही सकारात्मकता आहे हे दिसून आले. कार्याध्यक्ष नवीन आहे. सगळ्यांनी आमच्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली होती. ती आम्ही यशस्वीपणे पार पाडली आहे असंही फडणवीस म्हणाले. 2024 नंतर भाजप आता शहरी आणि ग्रामीण भागाचा झाला आहे. सगळीकडे भाजपने विजय मिळवला आहे. 24च्या वेळी मत कमी झाली पण विजय मिळवला. भाजप हा सर्व समाजाचा पक्ष झाला आहे. ग्रामीण भागात चांगली मतं मिळवली आहे. भाजप हा नंबर 1चा पक्ष ठरला आहे असंही यावेळी फडणवीस म्हणाले. मुळात विरोधी पक्षाच्या लक्षात आलं होतं महायुतीचा विजय होणार आहे. त्यामुळे ते बाहेर पडलेच नाहीत. आता आपण हरलो तर पुढे महापालिका आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल. त्यामुळे ते सांगायला मोकळे आहे. आम्ही काही उतरलो नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मी स्वतः 10,000 लोकसंख्या असलेल्या गावात गेलो होतो. पण हेच कार्यकर्ते हे विधानसभेत लोकसभेत आपल्याला निवडून आणतात. त्यांच्या निवडणुकीत आपण आपली प्रतिष्ठापनाला लावणे हा करंटेपणा आहे. निवडणुकीत हार जीत होत असते, पण कार्यकर्त्यांकडून काम करून घ्यायचं आणि त्यांच्या निवडणुकीसाठी पळ काढायचा, हे मला पटत नाही. भाजपमध्ये आम्ही असं कधी केलं नाही असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लगावला. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. रोहित पवारांनी निस्त्या मतांनी आमदारकी मिळवली पण राम शिंदेंनी दणका दिलाच आणि जामखेडमध्ये कमळ फुललं. नगरपरिषद निवडणुकीत आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात हा संघर्ष पाहायला मिळाला. अशातच आता जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळालं आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाने 15 जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा आणि बहुजन वंचित आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या विजयामागे भाजपाचे सभापती राम शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी दिली आहे. आज 21 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे
शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. विशेषतः त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपला मिळालेल्या यशामुळे त्यांनी विरोधकांवर आणि मित्रपक्षावरही गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्याच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसवर खळबळजनक टीका केली आहे. त्यांनी म्हटले की स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारी काँग्रेस काही ठिकाणी भाजपची बी टीम म्हणून वागली. काँग्रेसने भाजपच्या उमेदवारांना आपल्या तिकिटावर उभे करून जातीयवादी शक्तींना मदत केली. या विधानामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक निकालांवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की आजचे राजकारण तत्व आणि विकासावर आधारित राहिलेले नसून ते पैशाने गढूळ झाले आहे. सामान्य कुटुंबातील उमेदवारांना सत्तेत आणण्याचा आमचा प्रयत्न होता, पण जिथे फक्त पैसा चालतो तिथे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नाउमेद व्हावे लागते. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेत भाजपने 15 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. यावर रोहित पवार म्हणाले की जनतेने दिलेला कौल मान्य असला तरी ज्या पद्धतीने हा विजय मिळवला गेला ते लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. निवडून आलेल्या काही लोकांचे धंदे बघितले तर त्यांची नावे घेण्याचीही लाज वाटते. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः महाविकास आघाडीमध्ये मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यांनी थेट काँग्रेस नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का. पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, करमाळ्यात कमळ कोमेजलं. सोलापूर जिल्ह्यातील 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झालेले नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत धक्कादायक ठरले आहे. सोलापूर हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र या निवडणुकीत पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज आणि करमाळा या महत्त्वाच्या केंद्रांवर भाजपने सत्ता गमावली असून कमळ पार कोमेजले आहे. नगरपरिषद नगरपंचायतचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 12 नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये भाजपाला केवळ 4च नगरपरिषदा आपल्याकडे ठेवता आल्या. पंढरपूर सारखी नामवंत नगरपरिषद भाजपाला गमवावी लागली आहे. स्थानिक विकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी बाजी मारलेली दिसत आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट 3 ठिकाणी विजयी झालेले आहेत, तर अकलूज आपल्या ताब्यात ठेवण्यात मोहिते पाटलांना यश मिळाले आहे. येथे दहशतीचा मुद्दा माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लावून धरला होता. त्याला जनतेने त्यांचा पराभव करून उत्तर दिलेले दिसते आहे. सर्वात मोठा धक्का पंढरपूर मंगळवेढ्यात बसला आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. पंढरपूर येथे प्रणिता भालके, स्वर्गवासी भारत भालके यांच्या सून यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट माध्यमातून भाजपचा पराभव केला आहे. भालके कुटुंबाने पुन्हा एकदा पंढरपूरवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मंगळवेढ्यातही समाधान अवताडे यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला. स्थानिक विकासकामांबाबतची नाराजी आणि मवियाची एकजूट भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे. अकलूज नगरपरिषदेच्या निकालाने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची साथ दिल्याचा मोठा परिणाम या स्थानिक निवडणुकीत दिसून आला. अकलूजमध्ये भाजपाने माजी आमदार राम सातपुते यांना पावर दिली आणि त्यांनी पालकमंत्र्यांना आणून अनेक सभा ठोकल्या आणि त्यातून दहशत, गुंडागर्दी असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यालाही जनतेने त्यांचा पराभव करून ठोस उत्तर दिले. सातपुते यांना पावर देऊन निवडणुकीला भाजपा सामोरे गेली खरी, पण त्यांची कोणतीच जादू अकलूजमध्ये दिसली नाही. भाजपाचे जे 4 उमेदवार निवडून आलेले आहे ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आलेले दिसतात. त्यांच्या विजयामध्ये सातपुते यांचा कणभरही वाटा असल्याचा दिसत नाही. त्यामुळे अकलूज नगर परिषद राजकीय नेतृत्व बदलून भाजपाला आपल्या ताब्यात ठेवणे सहज शक्य झाले असते, पण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी घोळ केला आणि भाजपाला आपल्या सहजपणे ताब्यात येईल अशी हक्काची असणारी अकलूज नगर परिषद गमवावी लागली. अक्कलकोट, मैंदर्गी, बार्शी, अनगर या ठिकाणी भाजपाची सत्ता आली असली तरी त्यामध्ये पालकमंत्र्याचे योगदान नाही, हे स्पष्टपणे दिसून आले. स्थानिक पातळीवरील नेते मंडळींच्या ताकदीमुळे या नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळालेला दिसतो आहे. येथे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट पुरस्कृत पॅनेलने बहुतांश जागांवर विजय मिळवत भाजपला सत्तेतून बाहेर केले आहे. अकलूजच्या राजकारणातील मोहिते पाटलांची पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
करमाळा नगरपरिषदेतही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. येथे स्थानिक पातळीवर अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या गटांनी बाजी मारली आहे. रश्मी बागल आणि संजय मामा शिंदे यांच्या समर्थकांनी येथे भाजपच्या उमेदवारांना रोखण्यात यश मिळवले आहे. भाजपला येथे केवळ 2 ते 3 जागांवर समाधान मानावे लागले, ज्यामुळे करमाळ्याच्या राजकारणात भाजपची पिछेहाट स्पष्टपणे दिसत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर भाजपाची सत्ता आणण्यासाठी भाजपाने एक हाती कार्यक्रम राबविले होते. यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पावर दिली, पण त्यांनी एकाधिकारशाही दाखवत स्थानिक नेतृत्वांना विश्वासात घेता आपले निर्णय लादले. त्यामुळे भाजपात खख निर्माण झाली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असे वृत्त आहे. एकूणच जिल्ह्यात प्रचार करत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निधी अडवण्याचे कटकारस्थान केले व स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करत स्थानिक नेतृत्वांना नाकारत आपलेच निर्णय त्यांच्यावर लादले. त्यामुळे भाजपाला सपशेल अपयश मिळालेले दिसत आहे. पंढरपूर सारखी महत्त्वाची नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी लक्ष घालून होते. तिथे निर्णय अधिकार माजी आमदार प्रशांत मालक यांनाच मिळायला हवे होते, पण तसे न होता पालकमंत्री गोरे यांनीच सर्व सूत्रे हातात घेतल्यामुळे चांगले असणारे वातावरण पूर्णतः बिघडून गेले आणि हातची नगरपरिषद भाजपाला गमवावी लागली. सांगोलामध्ये देखील महायुतीतील घटक असणाऱ्या शहाजीबापू पाटलांना एकाकी पाडण्याचा प्रयोग पालकमंत्र्यांनी केला. त्यामुळे जनता जनार्दनाने पालकमंत्र्याला पराभव करून त्यांची जागा दाखवून दिली. तिथेही भाजपाची सत्ता येऊ शकली नाही. तीर्थक्षेत्र विकास आघाडी, स्थानिक विकास आघाडी यांना ताकद देण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. त्यामुळे भाजपाची पळता भुई थोडी झाली. पालकमंत्र्याविषयी असंतोषाची लाट होतीच, त्यात शरद पवार राष्ट्रवादीने अचूक ताकद देत विजाला गवसणी घालण्यास मदत केली. त्यामुळे मंगळवेढा, करमाळा, पंढरपूर जिंकण्यात यश मिळाले आणि भाजपाला या नगरपरिषदा गमवाव्या लागल्या. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी आपापसात भिडली. तलवार व रॉडने हल्ले. नाशिकमध्ये तुफान राडा. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निकालात काही उमेदवारांचा विजय झाला आहे, तर काही उमेदवार पराजय झाले आहेत. या निवडणुकीच्या विजयाने काहींच्या चेहऱ्यावर हसू आहे, तर काही नाराज झाले आहेत. त्या नाराजीतून नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली होती. या दरम्यान तलवार आणि रॉडचे हल्ले देखील झाले होते. त्यामुळे मोमीनपुरा भागात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येवल्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये 2 गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा शाब्दिक राडा नव्हता, तर तलवारी आणि रॉडने या घटनेत हाणामारी झाली आहे. त्यामुळे या घटनेत एका महिलेसह 4 जण जखमी झाले आहेत असे वृत्त आहे. या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून मोमीनपुरा भागातही हाणामारी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला आहे. त्यांनी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तलवारी आणि रॉडने हल्ले करण्यात आले आहेत. त्या घटनेत एका महिलेसह 4 जण जखमी झाले आहेत. त्या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एक खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.